नमस्कार मित्रांनो. आज आपण फक्त 10 प्रश्न करणार आहोत आणि या 10 प्रश्नांमध्ये तुम्हाला कमीत कमी 3 ते 4 अंकांचा लाभ मिळेल. मित्रांनो, पहिला प्रश्न आहे, मानवी वर्तनाचे शास्त्र अशी व्याख्या कोणी केली होती? ऑप्शन आहे बघा मित्रांनो, वॉटसन, थॉर्नडाईक, विल्यम बूट आणि मॅकडूल. मित्रांनो, मानवी वर्तनाचे शास्त्र अशी व्याख्या जी आहे मानसशास्त्राची, ही व्याख्या वॉटसन यांनी केलेली आहे. वॉटसन, याचं उत्तर आहे वॉटसन. मित्रांनो, एक ट्रिक तुम्ही लक्षात ठेवा. मानवी वर्तन जेव्हा व से वर्तन जेव्हा येईल तेव्हा व से वॉटसन तुम्ही टिक मारायची आहे. मानवी वर्तनाचे शास्त्र, वर्तन शब्द आला म्हणजे तुम्ही फक्त वॉटसन बघायचं, टिक मारायची आणि समोर जायचं आणि तुमचा वेळ वाचवायचा. मित्रांनो, वेळ खूप महत्त्वाचा आहे. मित्रांनो, जास्तीत जास्त प्रश्न तुम्हाला अटेम्प्ट करायचे आहेत मित्रांनो. आणि जास्तीत जास्त अटेम्प्ट केल्यानंतर तुम्ही पैकीच्या पैकी प्रश्न जर अटेम्प्ट केले तर मी सांगतो मित्रांनो, तुम्ही खूप चांगल्या मार्गाने पास होऊ शकता. मित्रांनो, इथं तुम्हाला कन्फ्युजन असं एक होऊ शकते की मॅकडूलने यांनी ही अशी व्याख्या केलेली आहे की मनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. तर इथं तुम्ही कन्फ्यूज व्हायचं नाही मित्रांनो. बिलकुल मॅकडूल मचे मनाचा अभ्यास, मॅकडूल मनाचा अभ्यास जर कोणी मनाचा अभ्यास म्हणजेच मानसशास्त्र अशी व्याख्या कोणी केली तेव्हा तुम्ही मॅकडूल द्यायचा. म से मॅकडूल. पण जेव्हा वर्तनाचा विचारला जाईल मित्रांनो, तेव्हा मानवी वर्तनाचे शास्त्र अशी व्याख्या ही मानसशास्त्राची जी केलेली आहे ही वॉटसन यांनी केलेली आहे मित्रांनो. दुसरा प्रश्न बघूया मित्रांनो. दुसरा प्रश्न असा आहे मित्रांनो की एखाद्या मोठ्या समूहाचे वर्तन काही प्रसंगात कसे घडेल याच्या अंदाजासाठी डॅश डॅश पद्धती अत्यंत उपयुक्त आहे. बघा मित्रांनो, आत्मनिरीक्षण, सर्वेक्षण, प्रायोगिक, जीवनवृत्तांत. तर याचं उत्तर आहे मित्रांनो की आत्मनिरीक्षण ही नसून याचं खरं उत्तर आहे मित्रांनो सर्वेक्षण. याचं खरं उत्तर आहे मित्रांनो सर्वेक्षण, हे त्याचं उत्तर आहे मित्रांनो. सर्वेक्षण म्हणजे काय असतं बघा. एखाद्या मोठ्या समूहाचे वर्तन काही प्रसंगात कसे घडेल याच्या अंदाजासाठी जी पद्धती अत्यंत उपयुक्त आहे ती आहे सर्वेक्षण मित्रांनो. लक्षात ठेवायचं, समूह आला, समूहाच्या वर्तनाचा जर तुम्हाला विचारलं आहे मित्रांनो, तर समूह हा सर्वेक्षणाद्वारे आपण त्याचं निरीक्षणाद्वारे आपण पुढे काय घडेल याचा अंदाज घेऊ शकतो मित्रांनो. लक्षात ठेवा, इथे जीवनवृत्तांत जो आहे, जीवनवृत्तांत हा एखाद्या व्यक्तीच्या सखोल अभ्यास आपल्याला करायचा आहे. तर त्याचा जीवनवृत्तांत आपल्याला माहिती असला, एखाद्या व्यक्तिसमूहाचा सूक्ष्मपणे अभ्यास आपल्याला करायचा असला तर ही पद्धती जीवनवृत्तांत पद्धती वापरली जाते मित्रांनो. परंतु एखाद्या मोठ्या समूहाचे वर्तन काही प्रसंगात कसे घडेल याच्या अंदाजासाठी सगळ्यात अत्यंत उपयोगी पद्धत जी आहे ती सर्वेक्षण आहे मित्रांनो. लक्षात ठेवायचं मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, एक मिनिट. पुढचा प्रश्न आहे, कातड्याच्या निर्जीव पट्ट्याला अंधारात साप समजून आपण घाबरतो, हे डॅश डॅशचे उदाहरण आहे मित्रांनो. देखा, अंधारामध्ये एखादी वस्तू आपल्याला अस्पष्ट दिसते मित्रांनो, आणि अस्पष्ट दिसल्यामुळे आपले जे इंद्रिय आहेत मित्रांनो यांना चुकीचा अंदाज लागतो मित्रांनो. चुकीचा अंदाज किंवा चुकीने त्यांना एक प्रकारे भ्रम होतो मित्रांनो. तर आपल्या इंद्रियांना भ्रम होतो, म्हणून हे इंद्रिय भ्रम कशाचे उदाहरण आहे मित्रांनो? इंद्रिय भ्रमाचे उदाहरण आहे मित्रांनो. ठीक आहे, इंद्रिय भ्रमाचे उदाहरण आहे मित्रांनो. लक्षात ठेवायचं आहे तुम्ही. चित्तभ्रम काय असतं मित्रांनो? चित्तभ्रम काय असतं की एखादी वस्तू नाही आहे पण ती आहे असा भास जेव्हा होतो ते चित्तभ्रम आहे मित्रांनो. ठीक आहे. पण इंद्रिय भ्रम काय आहे? एखादी वस्तू आहे पण ती वेगळीच वाटते आपल्याला. जसं की अंधारामध्ये एखादी वस्तू चमकली, एखाद्या मुलाला वाटलं की बाबा ती साखळी आहे, आणि जेव्हा तो जाऊन हात लावून बघतो तर तिथे साप असतो. ॲक्च्युअलमध्ये तिथे साप असतो. तर सुरुवातीला त्याला जो साखळी असा त्याला भ्रम झालेला होता आहे ना, की चमकणारी वस्तू आहे. जाऊन तो हात लावू लागला तेव्हा पाहिलं तर तिथे साप निघाला. तर हा झालेला एक इंद्रिय भ्रमाचं उदाहरण मी तुम्हाला दिलं आहे मित्रांनो. ठीक आहे मित्रांनो. तर बिलकुल तुम्ही असं प्रश्न आला तर लगेच इंद्रिय भ्रम शब्द शोधून टिक मारून लगेच समोर जायचं आहे. आपली वेळ वाया घालायची नाही मित्रांनो.
ठीक आहे मित्रांनो. वेळेचं नियोजन खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. जर तुम्ही वेळेचं नियोजन केलं तर मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला मतलब कसलाही प्रॉब्लेम येणार नाही मित्रांनो. तुम्ही एकाच परीक्षेमध्ये तुम्ही लगेच चांगल्या मार्काने पास व्हाल मित्रांनो. चौथा प्रश्न बघा मित्रांनो. सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती यांनी मांडली. कोणी मांडली मित्रांनो? तर याचं उत्तर आहे अल्बर्ट बंधुरा. अल्बर्ट बंधुरा यांनी जो आहे मित्रांनो सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन पद्धती याची उत्पत्ती मांडली आहे. अल्बर्ट बंधुरा. लक्षात ठेवायचं मित्रांनो, अल्बर्ट बंधुरा यांनी सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन पद्धती मांडलेली आहे. ठीक आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे दे बघा. साधक अभिसंधान साधक अभिसंधान ही या पद्धतीचा उद्दाता म्हणून कोणाची ओळख आहे? तर जेव्हा साधक अभिसंधान येतात, साधक सहसे साधक ध्यानात ठेवा मित्रांनो, सहसे साधक मित्रांनो, साधक जेव्हा तुम्हाला विचारला जाईल मित्रांनो साधक पद्धतीविषयी, तेव्हा तुम्ही साधकवरून स्किनरला तुम्ही टिक लावायचे आहे मित्रांनो. साधक अभिसंधान पद्धतीचा उद्दाता जर विचारलं तर सहसे साधक, सहसे स्किनर हे लक्षात ठेवून लगेच तुम्ही समोरच्या प्रश्नाकडे जायचं आहे मित्रांनो. तुम्ही वेळ वाया घालवायचा नाही मित्रांनो. आता बघा मित्रांनो, एक समोरचा प्रश्न आहे बघा. हा समोरचा प्रश्न असा आहे, लक्ष द्या. समोरचा प्रश्न बघा, समजून घ्या. प्रश्नाला एकदा समजून घ्या. एकदा समजून घेतलं, इथे समजून घेतलं की तुम्हाला परीक्षेत जास्त समजायची गरज नाही. फक्त प्रश्न पाहिला की तुमच्या लक्षात येणार, तुम्ही उत्तराला टिक लावणार आणि समोर जाणार, उत्तराला टिक लावणार आणि समोर जाणार. हा तुमचा स्पीड राहणार आहे मित्रांनो. जर तुम्ही प्रश्न समजायलाच वेळ घेतला तर मग तुम्ही टिक कधी लावणार आणि समोर कधी जाणार? याच्यामध्ये मित्रांनो तुम्ही कितीही केलं तर जास्तीत जास्त 100 ते 120 प्रश्नच तुमचे पूर्ण होतील आणि त्याच्यामध्ये 70 ते 75 मार्कच तुमचे येतील मित्रांनो. पण तुम्ही जर फटाफट प्रश्नांचा अभ्यास केला मित्रांनो, इथेच जर अभ्यास ध्यान दिलं मित्रांनो, तर तिथे तुम्हाला फक्त प्रश्न पाहून लगेच उत्तर काय आहे लक्षात येईल आणि तुम्ही टिक लावून लगेच समोर जाल आणि तुमचा वेळ खूप वाचेल मित्रांनो. कारण वेळ खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. आता हा प्रश्न बघा मित्रांनो. कवी, लेखक, कलाकार, चित्रपट याच्यातील कल्पना या डॅश प्रकारच्या असतात मित्रांनो. बघा मित्रांनो, आता कवी झाले, लेखक झाले, कलाकार झाले किंवा चित्रपट झाले, हे जास्तीत जास्त कल्पनावर आधारित असतात आणि कल्पना ह्या नाविन्याला जन्म देतात. जितकी आपण कल्पना करतो, क्रिएटिव्हिटी म्हणतात त्याला, सृजनात्मकता. तर ह्या कल्पना ज्या आहे या सृजनात्मक पद्धतीच्या असतात मित्रांनो. तर तुमचं उत्तर राहणार आहे सृजन याने काहीतरी नवीन, इनोव्हेशन आहे ना, नाविन्य त्याच्यामध्ये असतं मित्रांनो. तर हे कवी, कथाकार, चित्रकार, नाटककार, शिल्पकार इत्यादी यांचे जे कल्पना असतात ह्या सृजनात्मक असतात. ठीक आहे. आपली कथा सादर करताना अन्य अनुभव अशा कल्पना त्यांचा साज वाढवतात आहे ना. उदाहरणार्थ नाटककार, चित्रकार यांच्या कल्पना. ठीक आहे मित्रांनो. जर कवी, लेखक, कलाकार, चित्रपट आलं तर तुम्ही लगेच सृजनात्मक प्रकारच्या या कल्पना असतात, त्याला टिक मारून लगेच समोर जायचं आहे मित्रांनो. चला मित्रांनो, तो 7वा प्रश्न बघूया. खालीलपैकी कोणती मुले विशेष गरजा असणारी नाहीत? इथे बघा मित्रांनो, विशेष गरजा असणारी नाहीत असा प्रश्न विचारला. नाहीत या शब्दावर लक्ष द्यायचं मित्रांनो, की नाही हे विचारलेले. आता विशेष गरजा कोणाला असतात तुम्हाला माहिती आहे. जे बौद्धिकदृष्ट्या मागासलेले असतात त्यांना आवश्यकता आहे विशेष गरजेची. उच्च दर्जाची बुद्धिमत्ता जी असते त्यांनासुद्धा आवश्यक आहे. काही काही मुलांना वाटेल की उच्च दर्जा आहे मग त्याला काय गरज आहे. गरज असते मित्रांनो. उच्च दर्जाच्या बौद्धिक पातळीच्या मुलांनाही आपल्याला त्या लेवलची कामं द्यावी लागतात. विशेष त्यांना टाईम द्यावा लागतो. विशेष प्रकारची कामे त्यांना द्यावी लागतात. आणि बौद्धिकदृष्ट्या मागासलेली असतात त्यांना पण त्यांच्या लेवलवर जाऊन त्यांची समस्या समजून त्या समस्येचे निराकरण करण्यासाठी त्यांना आपल्याला वेगवेगळी कामे देऊन त्यांच्या समस्येचे समाधान करावे लागतं मित्रांनो. तर यांना विशेष गरजांची आवश्यकता असते मित्रांनो. आता मित्रांनो, अध्ययन क्षमता असलेली, आता ज्यांच्याकडे अध्ययन क्षमता आहे त्यांना गरज नसते मित्रांनो. पण इथे चौथा ऑप्शन बघा मित्रांनो, अध्ययन क्षमता. इथे एक शब्द मिस झालेला आहे मित्रांनो. इथे आहे कमी. अध्ययन क्षमता कमी असलेल्या मुलांना
विशेष म्हणजे त्यांना काही विशेष गरज नसते मित्रांनो. ठीक आहे. अध्ययन क्षमता ही वाढवल्या जाते, ही प्रयत्नातून वाढवल्या जाते आहे ना. तर याला विशेष गरजेची मग आवश्यकता नसते. अध्ययन क्षमता कमी आहे बुवा, मग यांना विशेष विशेष गरजा द्यावी लागेल का? नाही, त्यांना विशेष प्रकारे करणे त्यांनी अभ्यासातून ते आपली क्षमता वाढवू शकतात. कोणताही व्यक्ती हा अभ्यासातून प्रयत्नातून आपली क्षमता वाढवू शकतो. कोणाकडेही क्षमता कमी नसते, प्रयत्न कमी जास्त असू शकतात मित्रांनो. म्हणून विशेष गरजा असणारी मुले कोणती मुले येतात याच्यामध्ये बघा. विकलांगता म्हणजे जन्माच्या वेळी अथवा नंतर झालेल्या अपघातामुळे झालेली कायमची किंवा तात्पुरती शारीरिक मानसिक कमतरता आहे ना. तर हे मानसिक कमतरता असणाऱ्या लोकांना याची गरज आहे, किंवा शारीरिक कमतरता असणाऱ्या लोकांना विशेष गरज असते. ठीक आहे. तर यांनी विचारलेले विशेष गरजा असणारी नाहीत, तर इथं अध्ययन क्षमता कमी असणारे आहे मित्रांनो. ठीक आहे मित्रांनो, चला पुढे जाऊया मित्रांनो. बुद्धिमत्ता म्हणजे बदलत्या परिस्थितीत नव्या गरजा भागवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे विचार करण्याची शक्ती. आता बुद्धिमत्ता म्हणजे काय, की यांच्या म्हणण्यानुसार असं आहे की बुद्धिमत्ता म्हणजे अगर आपण एखाद्या नवीन परिस्थितीमध्ये ॲडजस्ट करण्यासाठी कोणकोणत्या गरजा पूर्ण करावी याचा जो विचार करणारी शक्ती जी आहे, त्या शक्तीला बुद्धिमत्ता म्हणतात. ठीक आहे. असे हे कोणी म्हटलं आहे मित्रांनो? एक तुम्ही विचार करा मित्रांनो, और मला सांगा की तुम्हाला सांगतो बुद्धीविषयी जो बुद्धीच्या विषयी जो अभ्यास व्यवस्थितपणे मांडलेला आहे ते आहेत विल्यम स्टर्न. कोण आहे मित्रांनो? विल्यम स्टर्न जो आहेत यांनी बुद्धीविषयी वेगळे वेगळे ठीक आहे मित्रांनो, विल्यम स्टर्न याचं उत्तर राहील. बुद्धिमत्ता म्हणजे बदलत्या परिस्थितीत नव्या गरजा भागवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे विचार करण्याची शक्ती, हे विल्यम स्टर्न यांनी म्हटले आहे. गेट्स काय म्हणतात मित्रांनो? गेट्स म्हणतात बुद्धिमत्ता म्हणजे अध्ययन क्षमताचे संयुक्त संघटन. या अध्ययन क्षमता ज्या आहेत त्यांचं जे संयुक्त संघटन आहे मित्रांनो, त्या संघटनेला बुद्धिमत्ता असे म्हणतात. हे गेट्स यांचं म्हणणं आहे मित्रांनो. संघटन गेट्स, इथं ध्यान ठेवा मित्रांनो. तुम्हाला मिळता जुळता शब्द जर मिळाला तर तुमच्या लक्षात राहण्यासाठी फक्त एवढं सांगतो मित्रांनो, तुम्हाला रट्टा मारण्यासाठी म्हणत नाही, पण समजून घ्या. कधी कधी ट्रिक पण आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी उपयोगी येत असते मित्रांनो. विल्यम जेम्स यांच्या दृष्टीने काय आहे की सापेक्ष दृष्टीने नव्या परिस्थितीशी यशस्वीरित्या समायोजन करण्याची क्षमता म्हणजेच बुद्धी आहे ना. सापेक्ष दृष्टीने म्हणजे समजून उमजून नव्या परिस्थितीत यशस्वीरित्या समायोजन करण्याची क्षमता म्हणजेच बुद्धी, असे विल्यम जेम्स यांनी म्हटलेले आहे मित्रांनो. तर इथे जे बुद्धिमत्ता म्हणजे बदलत्या परिस्थितीत नव्या गरजा भागवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची विचार करण्याची शक्ती जे म्हटले आहे मित्रांनो, हे आपले विचार करण्याची शक्ती विल्यम जेम्स यांनी म्हटलेले आहे. विल्यम स्टर्न यांनी म्हटलेले, सॉरी मित्रांनो. विचार करण्याची शक्ती आलं म्हणजेच विल्यम स्टर्नला तुम्ही लगेच टिक लावू शकता आणि समोर जाऊ शकता. विचार करण्याची शक्ती विल्यम स्टर्न, वी इथं तुम्ही याचा लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही असं देऊ शकता मित्रांनो. ठीक आहे मित्रांनो, चला समोर जाऊया मित्रांनो. 9वा प्रश्न आहे आपला. शैक्षणिक बुद्धिमत्तेला भावनिक बुद्धिमत्तेचे सहाय्य असले पाहिजे असा विचार कोणी मांडला? देखा, शैक्षणिक बुद्धिमत्तेच्या सोबत भावनिक बुद्धिमत्तेचेही सहाय्य असले पाहिजे. म्हणजे शैक्षणिक बुद्धिमत्ता तर आहे, पण त्याला जोड कशाची हवी? भावनिक बुद्धिमत्तेची जोड हवी असे कोणी म्हटलेले आहे. ठीक आहे. भावना यांनी काय मित्रांनो? भावना यांनी आपण म्हणू शकतो की मन. भावना यांनी काय? मन. तर शैक्षणिक बुद्धीला मनाची जोड असावी. तर मन कशामध्ये आहे? स्पेअरमनमध्ये आहे, पण आपण स्पेअरमन इथं उत्तर नाही मित्रांनो. याचं आहे गोलमन. भाव आहे ना, तो गोलमन यांच्यानुसार शैक्षणिक बुद्धीला भावनिक बुद्धिमत्तेचे सहाय्य असले पाहिजे. गोलमन, भावना यांनी मन, डॅनियल गोलमन याचं उत्तर आहे मित्रांनो. तुम्ही लगेच बुद्धिमत्तेला भावनिक बुद्धिमत्तेचं सहाय्य असं आलं की लगेच तुम्ही डॅनियल गोलमनला टिक मारायची आहे मित्रांनो आणि समोर जायचं आहे मित्रांनो. ठीक आहे मित्रांनो, आता हे बघा शेवटचा प्रश्न बघूया मित्रांनो. इसवी सन 1921 साली दक्षिणामूर्ती येथे बालमंदिर नावाची शिशुशाळा
खालीलपैकी कोणी सुरू केली? शिशुशाळा म्हटल्या मुलं इथे काय होतात की आमचे मित्र कन्फ्यूज होतात की बालमंदिर, मग त्यांना असं वाटतं की महिलांसाठी शाळा सुरू कोणी केली? ज्योतिबा फुले यांनी केली पहिली मुलींसाठी शाळा, त्याच्यामध्ये शिक्षिका कोण होत्या? सावित्रीबाई फुले. तर इथं थोडंसं कन्फ्यूज होऊ शकता मित्रांनो तुम्ही. पण इथं तुम्ही बिलकुल कन्फ्यूज व्हायचं नाही मित्रांनो. प्रिय मित्रांनो, तुम्ही बघा इथे बालमंदिर नावाची शिशुशाळा ज्यांनी सुरू केली होती ती आहे आमची गिजूबाई बधेका. गिजूबाई बधेकाला तुम्ही टिक लावायचे मित्रांनो. अनुताई वाघ यांनी कोसबाड प्रकल्प सुरू केला होता आणि रमाबाई रानडे यांनी सेवा सदन सुरू केले होते. आणि इथे दक्षिणामूर्ती येथे बालमंदिर नावाची शिशुशाळा ही जी सुरू केली होती ही आपली गिजूबाई बधेका यांनी सुरू केली होती मित्रांनो. ठीक आहे मित्रांनो, या लक्ष ठेवा मित्रांनो, तुम्ही जितकंही तुम्ही ध्यान देऊन ऐकाल मित्रांनो आणि काही काही ट्रिक्स मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, काही गोष्टी तुम्हाला सांगतो मित्रांनो, तुम्हाला पास होण्याचे मी काही युक्त्या या इथं सांगत आहे मित्रांनो. आणि या युक्त्या तुम्ही लक्षात ठेवायच्या मित्रांनो. सगळ्यात पहिले तुम्ही जुने पेपर काढा मित्रांनो. जुने पेपर जितके तुम्ही हाताळाल, जितके प्रश्न वाचाल, प्रश्न खूप वाचा मित्रांनो. प्रश्न तुम्हाला कळाले की उत्तर तुमच्या लगेच लक्षात येतं मित्रांनो. प्रश्न वाचला की लगेच उत्तर शोधा तुमच्या मनामध्ये जे आहे त्याला टिक मारून बाकीचे पर्याय वाचण्याची गरज नाही. लगेच समोर जा मित्रांनो. आपला वेळ हा बाकीचे पर्याय वाचण्यातच खूप जातात आणि मग तिथे आपण कन्फ्यूज होतो. जे पर्याय आपल्याला माहीत आहे तो मिळाल्यानंतर लगेच टिक करून लगेच समोर जायचं मित्रांनो. आणि नंतर मित्रांनो तुम्ही तुमचा वेळ वाचून सर्वचे सर्व प्रश्न तुम्ही अटेम्प्ट करू शकता. सर्व प्रश्न तुम्ही जर तुम्ही 150 पैकी 150 अटेम्प्ट केले मित्रांनो, व्यवस्थित अभ्यास केला मित्रांनो, टायमाचं मॅनेजमेंट केलं मित्रांनो, तर मी तुम्हाला सांगतो टी-ई-टी असो या सी-टी-ई-टी असो त्याच्यामध्ये पास होण्यापासून तुम्हाला कोणीही थांबू शकत नाही मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.